नमस्कार, एस के फूडीमध्ये खूप खूप स्वागत. आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू. त्यासाठी मी इथे 2 वाट्या बेसन घेतले आहे. मध्यम आकाराच्या 2 वाट्या आपण बेसन घेणार आहोत. त्यामध्ये आवडीनुसार फूड कलर ॲड करायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर चिमूटभर मी फूड कलर इथे ॲड केला आहे आणि थोडंसं 1 चमचा तेलाचं मोहन घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. आपण जसं घट्ट पुऱ्यांसाठी पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम घट्ट असा गोळा आपण याचा तयार करून घेणार आहोत. त्यानंतर पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर मग आपण याच्या लाट्या बनवणार आहोत आणि पुऱ्यासारखे लाटून घेणार आहोत. मी इथे मध्यम आकारात असे पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. छोटे छोटे गोळे तयार करून आपण याच्या मध्यम साईजच्या पुऱ्या करून घेणार आहोत. खूप पातळ किंवा खूप जाड अशा पुऱ्या नाही करायच्या. आपल्याला हव्या तशा तळून घेता येतील अशा आपण त्याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत. मी इथे सर्व अशा पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत. पुऱ्या तयार झाल्यानंतर त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. माझ्या इथे सर्व पुऱ्या तयार झाल्या आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करून ह्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. मी इथे कढईमध्ये तेल घेतले आहे. तेल ज्याप्रमाणे आपण शेव तयार करतो तसेच आपण इथे ह्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. सर्व पुऱ्या तळून झाल्यानंतर आपण याचे छोटे छोटे तुकडे करून त्या थोड्याशा थंड करून घेणार आहोत. तुम्ही हाताने चुरूनसुद्धा घेऊ शकता. त्याचा छोटासा बारीक चुरा करून मग आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये खूप बारीकही करायचं नाही आहे. असे रवाळच आपल्याला याचे मिश्रण तयार करायचे आहे. आता माझा इथे सर्व चुरा तयार करून झालेला आहे. हा मी मिक्सरला मध्यम असा वाटून घेणार आहे. तोपर्यंत आपण कढईमध्ये पाकाची तयारी करून घेऊया. पाक तयार करण्यासाठी मी डाळीप्रमाणेच म्हणजेच पिठाप्रमाणेच आपण 2 वाट्या साखर घेणार आहोत. जवळपास जेवढी आपले बेसन असते त्याच प्रमाणात आपल्याला इथे साखर घ्यायची असते. तर मी इथे 1.5 वाटी साखर घेतली आहे कारण आम्हाला खूप गोड नाही आवडत. तर आपल्याला एकतारी पाक याचा बनवायचा आहे. पाक होईपर्यंत आपण हे मिश्रण वाटून घेणार आहोत. तर पाक सतत हलवत पण राहायचा आहे कारण तो खाली लागण्याची शक्यता असते. तर पाकाला मस्त अशी उकळी आलेली आहे. पाक सतत हलवत राहायचं आहे. पाक होईपर्यंत मी हे मिश्रण मिक्सरला वाटून घेत आहे. आपल्याला याची खूप बारीकही भरड करायची नाही आहे. मिक्सरमध्ये सर्व मिश्रण हे अशा पद्धतीने वाटून घेणार आहोत. बारीक असे जे आपल्याला लाडू खाताना थोडेसे रवाळ असे लागतील. तर पाक हे आपला होत आला आहे. एकतारी आपल्याला पाक बनवायचा आहे. पाक होईपर्यंत मी सर्व डाळी पुऱ्यांची भरड वाटून घेत आहे. तुम्ही बघू शकता माझी भरड तयार झाली आहे आणि ती एकदम रवाळ अशी दिसत आहे. शक्यतो पुऱ्यांचा चुरा थंड झाल्यावरच आपण हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे कारण ते चिकट होण्याची शक्यता असते. तर आपला पाकही होत आलेला आहे. तुम्ही बघू शकता एकतारी पाक आपला होत आलेला आहे. अशा पद्धतीने आपण चमच्यामध्ये घेऊन थोडंसं थंड होऊन मग आपण तो पाक चेक करू शकतो आणि हाताला असा चिकट झाल्यानंतर गॅस बंद करायचा. मग झालेला पाक आपण या मिश्रणात मिक्स करून घेणार आहोत आणि जे आपले मिश्रण आहे त्यामध्ये आपण थोडा थोडा करून हा पाक मिक्स करून घेणार आहोत. कारण पाक जास्तही होता कामा नये कारण लाडू बांधताना ते सैल होऊ शकतात. तर मी इथे थोड्या प्रमाणात मी पाक मिक्स करून घेत आहे. माझा इथे पाक मिक्स करून झाला आहे. तुम्ही बघू शकता अगदी बर्फीप्रमाणेच आपले हे मिश्रण तयार झाले आहे. तुम्ही याच्या वड्या देखील पाडू शकता पण आपल्याला याचे लाडू बनवायचे आहेत.
त्यामुळे हे मिश्रण आता मिक्स झाल्यानंतर आपण सर्व पाक याच्यामध्ये मिक्स करून हे मिश्रण आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहोत, कमीत कमी अर्धा ते 1 तास. कारण आपले लाडू मस्त फुगू शकतात, नाहीतर मग ते सैल होण्याची शक्यता असते. आपण असेच लगेचही हे लाडू बांधू शकतो आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्सही ॲड करू शकता. तर मी हे मिश्रण 1 तासासाठी असेच त्यानंतरच त्याचे लाडू तयार करून घेणार आहे. मिश्रण काढल्यानंतर 1 तासानंतर आपण याच्यात वेलची पूड ॲड करणार आहोत. मी अगोदर वेलची पूड ॲड नव्हते केली. तुम्ही पाकामध्येही वेलची घालू शकता, त्यानेही सुगंध छान येतो. तर आपलं हे मिश्रण छान तयार झाले आहे लाडू तयार करण्यासाठी. आता आपण याची छोटे छोटे आपल्या हव्या त्या आकाराचे लाडू तयार करून घेऊ शकतो. मी इथे वाटीच्या प्रमाणात बेसन घेतलं आहे. तुम्ही किलोच्या प्रमाणामध्येही बेसन घेऊ शकता आणि त्याप्रमाणेच आपण साखरेचे प्रमाण घ्यायचे असते. ही एकदम खूप सोपी अशी पद्धत आहे लाडू तयार करण्याची आणि झटपट होण्याची. शिवाय तुपाचाही वापर कमी होतो आणि झटपट होते. तुम्ही हे पुऱ्या तूप किंवा तेलात तळू शकता. तर माझे इथे लाडू बांधून होत आहे. सर्व लाडू बांधून झाले आहे. तुम्ही बघू शकता कलर देखील छान आलेला आहे. आवडीनुसार आपण फूड कलर ॲड करू शकतो, नसेल आवडत तर नाही घालू शकत. तर माझे सर्व लाडू तयार करून झाले आहेत आणि हे आपल्याला खाण्यासाठी तयार आहे. हे लाडू आपण हवेशीर असे ठेवू शकतो आणि ते पण छान भरपूर दिवस टिकतात. जवळपास 7 ते 8 दिवस हे लाडू राहू शकतात, ते पण हवेशीर. पॅकबंद डब्यात जास्त दिवस ठेवू नये.